मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री निशिगंधा वाड यांचा संपूर्ण सिनेसफर आणि गाजलेले चित्रपट आज आपण जाणून घेणार आहोत। अशाच आपल्या आवडत्या कलाकारांच्या रंजक जीवनकथा आणि सिनेसफरसाठी अमरकथा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मराठी चित्रपटसृष्टीत निशिगंधा वाड यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली। 1990 मध्ये एकापेक्षा एक, ज्यामध्ये सचिन पिळगावकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत त्यांनी काम केले। त्याच वर्षी शेजारी शेजारी या चित्रपटात अशोक सराफ यांच्यासोबत त्या झळकल्या। 1991 मध्ये बंधन, तर 1992 मध्ये अनुराधा आणि वाट पाहते पुनवेची असे चित्रपट त्यांच्या कारकिर्दीत आले। 1993 मध्ये घर संसार, बाळा जोजोरे आणि ऐतिहासिक शिवरायांची सून तारा राणी या चित्रपटांमधून त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या। यानंतर 1994 मध्ये पाठराखीण आणि सासर माहेर या चित्रपटांमधून त्यांचा मराठी चित्रपट प्रवास पुढे सुरू झाला। एवढ्यावरच त्यांचा मराठी चित्रपट प्रवास थांबला नाही। 1995 मध्ये टोपीवर टोपी, 1997 मध्ये सडा हळदी कुंकवाचा, 1999 मध्ये रंग प्रेमाचा, तर 2000 मध्ये हृदयस्पर्शी या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या। त्यानंतर 2001 मध्ये अशी ही ज्ञानेश्वरी, 2003 मध्ये भाऊबीज अशा चित्रपटांमधूनही त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या। पुढील काळातही त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप कायम ठेवली। मराठीसोबतच निशिगंधा वाड यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही आपली वेगळी ओळख निर्माण केली। 1989 मध्ये सलीम लंगडे पे मत रो या चित्रपटातून त्यांच्या हिंदी प्रवासातील महत्त्वाचा टप्पा पाहायला मिळाला। 1992 मध्ये गृहप्रवेश आणि कर्मयोद्धा हे चित्रपट आले। 1999 मध्ये मदर या चित्रपटात रेखा यांच्यासोबत त्यांनी काम केले। 2002 मध्ये तुमको ना भूल पाएंगे या चित्रपटात सलमान खानसोबत, तर दीवानगीमध्ये अजय देवगणसोबत आणि आप मुझे अच्छे लगने लगे मध्ये ऋतिक रोशनसोबत त्या दिसल्या। यानंतर 2000 मध्ये शापित आणि रॉक यासारख्या चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या। हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांचा प्रवास पुढेही सुरू राहिला। 2015 मध्ये भाग जॉनी, 2016 मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत वजीर, तर 2018 मध्ये सलमान खानसोबत रेस 3 या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले। मराठीपासून हिंदी चित्रपटसृष्टीपर्यंत विविध कलाकारांसोबत काम करत निशिगंधा वाड यांनी आपल्या अभिनयाची वेगळी ओळख निर्माण केली। निशिगंधा वाड यांच्या अभिनयाची खासियत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका सहजतेने साकारण्याची त्यांची क्षमता। नायिका असो, कौटुंबिक व्यक्तिरेखा असो किंवा गंभीर भूमिका असो, त्यांनी आपल्या अभिनयातून प्रत्येक भूमिकेला वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न केला। याच कारणामुळे त्यांचा सिनेसफर आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे। आता तुम्ही सांगा, निशिगंधा वाड यांचा तुमचा आवडता चित्रपट कोणता? त्यांची कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडली? तुमचे उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा। निशिगंधा वाड यांचा हा सिनेसफर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अमरकथा चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। अशाच मनोरंजक कलाकारांच्या कथा जाणून घेण्यासाठी पुन्हा भेटूया। धन्यवाद।